आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। खानापूर सराफ दुकान दरोडा प्रकरण 48 तासांत आरोपी जेरबंद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 26/12/2025 रोजी हवेली तालुक्यातील खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलीस दलाने अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे। या कारवाईत सुमारे 56 तोळे 2 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत 70,32,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दरोड्यांची घटना कशी घडली? दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास 5 अनोळखी दरोडेखोरांनी हातात तलवार व कोयते घेऊन खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या दुकानात प्रवेश केला। दुकानातील मालक व महिला कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत सुमारे 84 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,05,00,000चा मुद्देमाल लुटून आरोपी फरार झाले। या प्रकरणी दुकान मालकांच्या पत्नी सौभाग्यवती राणी अमोल बाबर वय 28 वर्षे, व्यवसाय सराफ, राहणार खानापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी हवेली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 130/2025 अन्वये BNS कलम 210(2) व आर्म ऍक्ट कलम 425 प्रमाणे फिर्याद दाखल केली। दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे आदेश दिले। भर दिवसा सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरोडेखोरांनी पोलीस यंत्रणेला थेट आव्हान दिले होते। 6 तपास पथके, CCTV व गुप्त बातमीदारांचा वापर। या गुन्ह्याच्या उकलासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 4 पथके, हवेली व वेल्हे पोलीस ठाण्याची 2 पथके अशी एकूण 6 पथके तयार करण्यात आली। CCTV फुटेज, नाकाबंदी व गुप्त बातमीदारांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला। दरोडेखोर 2 मोटरसायकलवरून वेल्हे तालुक्यातील संगापूर डोंगरातील जंगलात पळाल्याचे निष्पन्न झाले। दिनांक 28/12/2025 रोजी संगापूर डोंगर परिसरातून खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अंकुश दगडू कचरे, वय 20 वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, सध्या राहणार साईनगर, कात्रज, पुणे, मूळ राहणार सिंगापूर मोहरी, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे। गणेश बांबू कचरे, वय 22 वर्ष, राहणार वाघजाई नगर, कात्रज, पुणे, मूळ राहणार हारपूर, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे। चौकशीत 3 विधी संघर्षित बालकांच्या सहभागाची माहिती समोर आली आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता, 56 तोळे 2 ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे 70,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक 5/1/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। मुख्य आरोपी अंकुश कचरे याच्यावर यापूर्वी 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी। ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील कुमार पुजारी, श्री राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील हवेली, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व हवेली वेल्हे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केली। 12:30 वाजताच्या सुमारास वैष्णवी ज्वेलर्स खानापूर या ठिकाणी एक दिवसात डकैती झाली। त्यामध्ये 5 आरोपीने जे ज्वेलरी शॉपमधून 840 ग्राम सोना FIR प्रमाणे ते चोरून गेले आणि त्याचे नंतर हवेली पोलीस स्टेशनची टीम, त्याचबरोबर LCBची टीम यांना विशेष टीम्स गठीत करून आरोपीचा पाठलाग करण्यासाठी, त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि सतत 2 दिवस त्याचा तपास चालू होता। डॉग स्क्वॉडचा वापर करण्यात आला, CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला ते जे आमचे SDPO हवेली सुनील पुजारी साहेब, पोलीस स्टेशनचे महिला पोलीस निरीक्षक मॅडम, त्याचबरोबर LCB PI साहेब, ह्या सर्वांनी एकत्र मिळून सापळा रचला, आरोपीचा शोध काढला आणि एक आरोपी निष्पन्न केले। त्यात 2 मेजर आरोपी आहेत, अंकुश दगडू कचरे, गणेश बांबू कचरे, त्यांच्याबरोबर 3 विधी संघर्ष बालक आहेत आणि एक आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून सध्यापर्यंत 5 ते 7 ग्राम एवढी सोन्याची रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यावेळी त्यांनी जे काही हत्याराचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला होता, कोयता वगैरे, तलवार वगैरे,
ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. अजून पुढे जे टीम आहे इतर आरोपीवर कारवाई करण्यासाठी फील्डमध्ये सतत कार्यरत आहे. टीमने एक चांगला डिटेक्शन केला आहे, त्यासाठी त्याचं खूप खूप अभिनंदन आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य महिला संपादक मीराताई नायकिरे.